नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नागाव इथल्या सावंत नाश्ता सेंटरमध्ये अज्ञात चोरट्याने चोरी करून रोख रकमेसह 35,000चे साहित्य लंपास केले. गेल्या काही महिन्यांमध्ये या सेंटरमध्ये दुसऱ्यांदा ही चोरी झाली आहे. शिरोली MIDC पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने चोरट्यांनी अन्य 2 ते 3 ठिकाणी ही छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांना आलेला सुस्तपणा चोरट्यांना लाभदायक ठरत आहे. या चोरांचा तपास होत नसल्याने नागरिकांच्या मधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या महेश भीमराव सावंत यांचे नागाव गावच्या हद्दीतील नीलम फाटा रोडवर ACPL कंपनीजवळ सावंत नाश्ता सेंटर आहे. 2 दिवसांपूर्वी या नाश्ता सेंटरचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी गॅस टाकी, गॅस शेगड्या, CCTV कॅमेरा, डिव्हायडर, किराणा साहित्य, रोख रकमेसह 35,000 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. काही महिन्यांपूर्वी याच नाश्ता सेंटरमध्ये चोरी झाली होती. त्याचा तपास अजून लागलेला नसताना पुन्हा चोरी झाल्याने सावंत कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागाव परिसरात या चोरट्याने 5 ते 6 महिन्यांमध्ये अनेक नाश्ता सेंटर, पान टपऱ्या, बेकरी दुकाने यांना टार्गेट करून छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या होत्या. 1 महिन्यापूर्वी महामार्गावरील मर्सिडीज शोरूम जवळील एका किराणा माल दुकानातून 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस केला होता. या चोऱ्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या असा भ्रम शिरोली MIDC पोलिसांचा झाल्याने त्यांनी या घटनांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. परिसरातील चोऱ्यांचा तपास होत नसल्याने चोरट्यांना अभय मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी नागाव, शिरोली परिसरात धुमाकूळ घातला आहे. CCTV कॅमेरे तपासण्याचे प्रयत्नही पोलीस करताना दिसत नाहीत. पोलीस जर चोरट्यांचा तपास करत नसतील तर मग ती काय करत आहेत? नेहमी काम असल्याचे सांगितले जाते. मग चोरांना शोधणे हे त्यांचे काम नव्हे का? की त्यांना त्यातून काही लाभ मिळत नाही म्हणून दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव मिळत आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे नागरिकांच्यातून संताप निर्माण होत असून जिल्हा पोलीस प्रमुख या घटनेकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.